केव्ह मध्ये जाण्यासाठी केव्हच्या आधी एक वॉटरफॉल आहे, एकदम भारी वाटतं ते पण उन्हाळ्यामध्ये. वॉटरफॉल मध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. फायनली आम्ही वर आलो आहे याना केव्हला आणि इथेही पार्किंग आहे आणि ते खूप सारे मंकीज आहेत, मस्त मस्त छोटूशे. आणि थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे, थोडं वॉकिंग करून वर जायचं आहे. आय थिंक इथे तिकीट पण काढायचे आहे. टाकणार तर कुठे नाही सुग. तो फोन कुठे आहे? तर आमचं मेन पहिलं तर डेस्टिनेशन होतं मुर्डेश्वर बोलतोय, महाबळेश्वर टेम्पलला जायचं. पण येताना आम्हाला रोड मॅप म्हणजे बोर्डवर दिसलं की याना केव्ह जवळ आहे. तर आम्ही प्लॅन केला की पहिला याना केव्हला जाऊ आणि याना केव्ह लेफ्ट साईड आहे आणि राईट साईडलाच विभूती वॉटरफॉल आहे. तर मग आम्ही प्लॅन केला पहिला याना केव्ह विभूती वॉटरफॉल करू, त्याच्यानंतर मग महाबळेश्वर टेम्पल जाऊ. कारण महाबळेश्वर टेम्पल 3 ते 5 बंद असतं आणि 5 ते 7 परत ओपन होतं. तर मग 5 ते 7 आम्ही तिकडे जाऊ. दर्शन घेतल्यानंतर तिकडून मग गोकर्ण बीच किंवा आसपास जे बीच असतील ते फिरू. आणि जर ते सुद्धा लवकर झालं तर तिथून आमचा प्लॅन असा आहे की आम्ही तिकडून मुर्डेश्वरला जाऊन स्टे करू. कारण मग मुर्डेश्वरला जाऊन जर आम्ही तिकडे स्टे केला तर दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप इझी पडणार आहे. कारण मग सकाळी उठून आम्ही मुर्डेश्वर केलं असतं, त्यानंतर अजून 2 पॉईंट्स आहेत ते करायचे आहेत. आणि ते सुद्धा झालं तर मग तिकडून लवकर निघून गोव्याला जायचा प्लॅन आहे. तर बघूया आता कसं होतं. आणि खूप भारी आहे आणि रोड्स खूप छोटे आहेत, तुम्हाला समजेलच. एकदम छोटेसे रोड्स आहेत आणि गाड्या अजिबात नाही आहेत रोड्सवर. पण मजा आली. रोड असं खूप नॅचरल आहे सगळं इथे. असं चाललं पण काय आहे ते विचारतो. हां, अरे ना आलास ना खाली असा घसर, असा गोल होत येशील. हे ना आणि ते या काय हे ना या. अरे ते काय आहे ते बघ, ते समोर आहे ते काय आहे? काय ते दगड? अरे ते हनीबीचं घरट आहे, काय बोलतात त्याला? हनीकोम. हां, येस. आणि काय चला बघ किती मासे करतोस ना ते चप्पलला. फोटोग्राफर रेडी आहे. अरे दिसतोयच ते असं काढ. का 85 स्टेप्स है. 85 स्टेप्स, उसके बाद फिर से नीचे जाने का ना, पूरा घूम के पूरा 85 स्टेप्स है. नहीं इधर चढ़ने का और नीचे इधर से आ सकते हैं, ऐसे आ सकते हैं ना. केव्ह मध्ये जाण्यासाठी केव्हच्या आधी एक तिकीट काढावी लागते, जी 10 रुपीजची तिकीट आहे. आणि खूप मोठं नाव आहे हे, वाचायला खूप तुम्ही वाचा, ह्याच्यामध्येच वाचा. मी बोलताना परत चुकलो तर मजा घाल माझी. तर त्यापेक्षा तुम्हीच वाचा. आता 85 स्टेप्स दिदी चढणार आहे, बघूया किती चढते. हे स्टार्टिंग आहे फक्त. आता आम्ही आंघोळ करणार आहे इथेच उन्हाच्या ह्याच्यात सुगंध वासाची. मंदिरामध्ये आम्ही म्हणजे मंदिरामध्ये ऑब्व्हियसली नाही काढायला देत व्हिडिओज, तर ह्या मंदिरामध्ये पण नाही दिली काढायला. ह्या बनवलेल्या असतील. पिऊन बघ.
It is very dangerous. Guys. काय बोलतात आर्यनला? काय म्हणतात रे रंगबाज काय माहिती? अरे गिरगिट थोडी आहे ते नाही. सरडा असणार सरडा असणार सरडा सरडा आहे रे ते. बरं काय हे जे आहे ते कोणतं आय थिंक इथून खाली असा हे नाहीत स्टेप्स नाहीत. ज्या रोडवरनं आम्ही आलो तसंच हा रोड आहे. तर हे होतं याना केव्ज. याना केव्जमध्ये मला जे सगळ्यात जास्त आवडलं ते मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हती, पण खूप खूप शांत मंदिर होतं आणि खूप असं थंड मंदिर होतं. आणि आतमध्ये केव्जमध्ये गेल्यावर पण केव्ज पण खूप असं शांत होतं आणि थंड होतं. असं खूप अजब होतं त्या केव्समध्ये आत जाणं. परत आतमध्ये उजेड नाही, एवढा उजेड नाही, तुम्हाला व्हिडिओ बघून समजेलच, पण खूप भारी वाटलं. आम्ही आतमध्ये जात नव्हतो कारण तिथे 85 स्टेप्स वर चढून जायचं होता, पण गेलो. आम्हाला ते आता असं वाटतं की हां बाई गेलो, बरं झालं. तर इथून आता आम्ही चाललो आहे विभूती वॉटरफॉलला. इथून खालचा रोड एकदम डेंजरस आहे आणि खूप छोटा आहे. तर इथून जाऊ वॉटरफॉलला मजा करू थोडी, अर्धा तास तरी पाण्यामध्ये. लेट्स गो. भाई हे करना मना है. क्या करना मना? हे करना मना है. नंतर आम्ही इकडे आलो विभूती वॉटरफॉल. थोडंच 2 किलोमीटरचं अंतर होतं. गाडी तिकडे पार्क करून वरती 1 किलोमीटर चालत जायचं आहे. पर पर्सन 90 रुपीज आहे. पर पर्सन 90 नाही, 40 रुपीज पार्किंग चार्ज आणि पर पर्सन आय थिंक 10 रुपीज असेल. बरोबर. तर इथून आम्ही चाललो आणि असंच पाण्यात उतरणार आहे. आता ताकद नाही कपडे चेंज करायची. पाण्यात असं जाऊन अशी उडी घालणार. पाण्यात गेल्यावर थोडी एनर्जी येईल, मग आम्ही येऊन परत कपडे चेंज करू. आम्हीच जाणार आहे, दीदी नाही जाणार आहे. गाईज तर देखो कैसा कठीण रस्ता आहे. तर जास्त हे नाही आम्हाला, म्हणजे आम्ही चेंज करायला आम्ही कुठेही चेंज करू शकतो. आणि या रस्त्याने वरती चालत जायचं 1 किलोमीटर इथं आणि मग वरती जन्नत आहे. जन्नत जुबेर ती नाही, जन्नत नेचर. काय लांडेगाव सपोर्ट नाही. थोडाफार चांगला रस्ता पण आहे, थोडाफार खराब रस्ता पण आहे. आता भिजून खाली येण्यामध्ये हालत बेकार होणार आहे, कारण फ्लिपफ्लॉप सरकणार. फ्लिपफ्लॉपची हालत तुम्ही बघू शकता काय झाले. दम लागला. बघूया. वॉटरफॉल आहे, एकदम भारी वाटतं ते पण उन्हाळ्यामध्ये. म्हणजे थंडी आहे पण त्यात पण पाणी आहे एकदम. इथे 20 बोलतो आहे 12 मंथमध्ये पाणी येतं. 12 मंथ पूर्ण पाणी येतं आणि एकदम क्लीन पाणी आहे. बघू आता दिदी जायला देते की नाही. जायचं तर आहे, बघू. लेट्स सी. तर वॉटरफॉलमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं वर जाऊन. आणि एवढी भूक लागली ना की सगळं खाल्ल्यानंतर आम्हाला आठवलं की आम्हाला व्हिडिओ बनवायचे. जाम भूक लागलेली. मस्त 2 मॅगी वगैरे खाल्लं त्यांनी आणि एवढं सगळं चटरपटर. आता इथून 7 वाजले. बघू 7 वाजेपर्यंत आम्ही महाबळेश्वर टेम्पलला पोचलो तर ठीक. त्याच्यामुळं कुठेतरी बीचवर जाऊन सनसेट एन्जॉय करायला, तिथेच कुठेतरी स्टे करायला. दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर मुरुडेश्वर नाही महाबळेश्वर टेम्पल आता जाऊपर्यंत बंद होणार. ते दर्शन घेऊन मग 2 स्पॉट राहतात, मुरुडेश्वर आणि होनावर. आणि नंतर मग गोवा. चेक गाइस, चेक लूंगी चेक. और एक देखो गाइस, देखो काय टाणा
तर आम्ही आता इथे पोचलेलो आहोत महाबलेश्वर टेम्पलला. इथे कंपल्सरी लुंगी घालावी लागते आणि टी शर्ट पण मंदिराच्या इथे जाऊन काढावं लागणार. आणि जर लुंगी पाहिजे असेल तर इकडे 50 रुपीजला लुंगी भेटते, ती कंपल्सरी लुंगी घालावी लागते. तुम्ही टी शर्टच्या वर शॉर्टच्या वर घातली तरी चालते, पण वरती जे काय आहे ते सगळं काढावं लागणार. आर्यनला पण हे सगळं बनियन पण काढावे लागणार. अरे तू बनियन पण बोलली ती काढावे लागणार. छोट्या गल्लींमध्ये हे मंदिर आहे आणि जी बंकस चालू आहे त्याला आतमध्येच नाही घेतलं पाहिजे. हे मंदिर आहे, इथून आतमध्ये जायचं आहे आणि आत गेल्यावर टी शर्ट कंपल्सरी काढा. आतमध्ये हाय बोलली ती काकी. अरे त्याच्या बाहेरच असं भरपूर काय काय शॉप्स आहेत. बॅग माता ही बॅग घेत होती, स्वप्न तुटले हिचे. बॅग हिला वाटलं 300-350 मध्ये भेटेल, पण ती जशी 700 बोलली तसं दीदी बोलते ओरिजिनल बॅग येईल. बार्गेनिंग चालली नाही. आणि आता आम्ही इथून चाललोय ओम बीचला आणि ओम बीचला जाऊन आम्ही स्टे करणार आहे. सगळे छोटे छोटे दुकान आहेत खाण्यापिण्याची, परत काय काय आहे तेच खाण्याचे हे खेळण्याचे असं काय काय भरपूर काय काय आहे. क्या नाम है आपका? अनुश्री. बोल. गुड नाईट. बाय. टेम्पलमधून तर बाहेर आलेलो आणि आम्ही दोघं, मी आणि आर्यन बाहेर आलेलो आधी टेम्पलमध्ये आणि दीदी आणि रुद्र टेम्पलमध्ये थांबलेले. तर त्या टेम्पलची स्टोरी, त्या टेम्पलची स्टोरी आहे ना ती दीदीने ऐकली म्हणजे एक स्कूल पिकनिक आलेली, त्या टीचर एका मुलाला एक्सप्लेन करत होत्या. दीदीने पण तिला विचारलं की काय हिस्ट्री आहे, नक्की टेम्पल काय आहे आणि कसं का बांधलं टेम्पल आणि तिथले रिच्युअल्स, ते लुंगी घालून जाणं. म्हणजे ते रिच्युअल्सचं लुंगी घालून जाणं त्यांचं एक हे आहे, पद्धत आहे की लुंगी घालून जायचं त्या रेस्टॉरंट बोलतो त्या मंदिरामध्ये. आणि काय स्टोरी आहे दीदी त्या टेम्पलची? तर मी तिथनं निघताना ॲक्च्युली मी म्हणजे ऐकलेली मी ही स्टोरी. पुन्हा मी त्यांच्या खोटं नको बोलू. अरे ऐकलेली, कारण आपण जेव्हा गोकर्णला येणार होतो तेव्हा यूट्यूब खूप सारे पाहिलेले ना, तर तेव्हा मी ऐकलेली स्टोरी, पण खूप लाईटली ऐकलेली. आणि जेव्हा बाहेर येताना त्या टीचर सांगत होत्या त्यांच्या स्टुडंट्सला, तर मी त्यांना जाऊन विचारलं पुन्हा की मला पण सांगा ना ही गोष्ट, कारण ते मला चित्रामधून मला समजत नव्हतं आणि त्या खूप छान एक्सप्लेन करत होत्या. मी त्यांना म्हटलं मला पुन्हा सांगा. तर मग त्या सांगत होत्या की तिकडे बालमूर्ती आहे गणेशाची. सो त्याला रिझन आहे की बालमूर्ती का आहे आणि ते जे तुम्ही शिवलिंग बघाल त्याचं मिनिंग काय आहे तिकडे. तर असं म्हणतात की शिवचे जसं राम भक्त होते तसंच रावणसुद्धा खूप मोठे भक्त होते. ठीक आहे. तर जेव्हा घोर तपश्चर्या करून रावणाने त्यांच्याकडे त्यांचं आत्मलिंग मागितलं शिवकडे, तेव्हा शिवकडे त्यांना द्यावं लागलं, कारण रामाने खूप घोर तपश्चर्या केली होती शिवसाठी. खूप मोठे भक्त होते रावण. सो मग त्यांनी पण जर ते आत्मलिंग रावणाकडे दिलं असतं आणि जर रावण श्रीलंकेत गेला असता तर त्याच्या एवढा बलवान कोणीच नसतं झाला. आणि ते करायचं नव्हतं, कारण शेवटी रावण हे थोडंसं आपण पुराणकथामध्ये ऐकलं आहे की त्यांच्याकडे खूप मोठी शक्ती आहे, रावणाकडे खूप शक्ती आहे. आणि जर हे आत्मलिंगसुद्धा गेलं असतं त्यांच्याकडे तर खूप वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. म्हणून शंकरांनी गणेशाकडे एक काम दिलं असं आपण म्हणू शकतो की ते तू शिवलिंग, तुझं काम आहे ते इथेच ठेवायचं. मी माझं काम केलं त्यांना द्यायचं, कारण त्यांनी घोर तपश्चर्या केलेली. तर तुझं काम आहे ते इथे ठेवायचं. सो जेव्हा रावण हे श्रीलंकेला रिटर्न जात होते तेव्हा गणेशांनी एका रूप घेतलं कोणाचं तरी, आणि ते काय बोलले रावणांना की मला हे फक्त हातात धरायला द्या.
तर आम्ही मागवलं हे काय चिकन, काय बटर चिकन, आणि हा दुसरं चिकन कोणतं आहे? मसाला टेस्ट तर अजिबात नाही खरंच अजिबात टेस्ट नाही. आणि नान मागवलेले, नान हे शंकरपाळ्यांचं हे काहीतरी दिलंय आणि शिजलं नाही ते पण, म्हणजे लेयर्स कोणाचा ब्रँड आहे? 10 पैकी 0 मार्क्स आहे त्याला. खरंच आता खरंच भूक लागले म्हणून खातोय, तर काय करणार, ऑप्शन नाही. अन्नाला नावं फूड नाही आहे द्यायची चांगलं. पण यार एवढं टेस्टलेस. तर इथे आम्ही स्टे करतोय आणि खूप भारी रूम्स आहेत तिथल्या, म्हणजे रूम्स म्हणजे छोट्याच रूम्स आहेत, असा काही मोठ्या रूम्स नाहीत, पण छोटे छोटे असे कॉटेज बांधलेत ना, खूप भारी वाटतात. मी जसं की बोललो तुम्हाला, मी एका यूट्यूबरचं रेफर करूनच आलं आहे, म्हणजे आम्ही एक्सप्लोअर करत होतो तेव्हा मी तिच्या व्हिडिओज बघितलेला. हा एक रूम आहे आणि अजून एक आहे पुढे. हा वाला, जो की तिने हाच आम्हाला दाखवलेला. हा आहे दुसरा, सेकंड वन. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणाचे कॉन्टॅक्ट्स किंवा आम्ही कुठे स्टे केला, आमचा किती एक्सपेन्स झाला, एक्सपेन्स तर मी सांगेनच ॲट द एंड, जेव्हा मी एंड करेल, म्हणजे मी ही जर्नी एंड करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. पण तुम्हाला काही हवं असेल तर नक्की DM करा, मी तुम्हाला नक्की देईन. तर नक्की करा भरभरून लाईक्स.